रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला भाग आहे पराभव कोणाचा होतो. इतिहास राजकीय असो किंवा पौराणिक असो, पूर्वीपासून अनादिकालापासून म्हणूया, दैवी आणि आसुरी संपत्ती या दोन प्रवाहाची प्रवृत्ती चालत आलेली आहे अनादिकालापासून. एक जहालवादी आणि दुसरा मवाळवादी पक्ष असतो. एक कट्टरतावादी असतो आणि एक सुधारणावादी असतो. एक हिंसावादी आणि एक अहिंसावादी असे दोन पक्ष असतात. ही मानवी दोन प्रवृत्त्या आहेत आणि या दोन प्रवृत्त्या पुराणकालापासून किंवा इतिहासामध्ये सतत त्या चालत आलेल्या आहेत. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून कट्टरतावादाकडे त्यांचा कल असायचा की नाही, ब्रिटिशांना घालवायचं म्हणजे यांना बंदुकीनेच घालवता येईल, युद्धानेच घालवता येईल. महात्मा गांधींचा कल वेगळा. त्यांचा अहिंसावादावर विश्वास होता. गोळी न चालवता, हिंसा न करता आपलं स्वातंत्र्य हवं आहे. असे दोन प्रवाह, सतत दोन प्रवाह चालत आलेले आहेत. मग ते रामायणातले असो किंवा ते महाभारतातले असो, आत्ताचे असो, हे दोन प्रवाह आहेत. आजही राजकारणामध्ये ते दोन प्रवाह चालत आलेले आहेत. तेव्हा आज आपला जो भाग आहे तर तो रामायणातला एक महत्त्वाचा प्रसंग आज आपल्यापुढे विवरणासाठी घेतलेला आहे. तर तो आहे की रामायणामध्ये आपण म्हणतो रामराज्य आलं पाहिजे, रामराज्यामध्ये न्याय होता, रामराज्यामध्ये अमुक होतं. हे जरी असलं तरी रामराज्यामध्ये मानवी प्रवृत्ती होतीच. म्हणजे दोन कट्टरतावादी आणि दुसरे मवाळवादी ह्या गोष्टी होत्याच. त्या राज्यामध्ये निंदकही होते, त्या राज्यामध्ये कुटुंब कलह पण होता. या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. स्वर्गात जरी तुम्ही गेले ना तरी तिथेही या गोष्टी अपरिहार्य असतात. तेव्हा जेव्हा रामायणामध्ये असं काय घडलं एक प्रसंग की भगवान प्रभू रामचंद्राला युवराज म्हणून राज्याभिषेक करायचा ठरला. आता राज्याभिषेक करायला ठरल्यानंतर तारीख नक्की झाली. वसिष्ठांनी मुहूर्त काढला. सगळी नगरी आनंद करण्यासाठी सगळी नगरी सजवली. सगळ्या 7 नद्याचं पाणी आणायला लोक गेले आणि जे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत ते मंत्रविधी उत्तम प्रकारे करतात. त्यांना हे आवाहन करण्यात आलं, बोलवण्यात आलं. हे सगळी तयारी चालू असताना एक मात्र माशी शिंकली आणि ती म्हणजे कैकेयीचे कान त्या मंत्राने फुंकले की राम राज्यावर बसतोय, मग आपल्या भरताचं काय. तेव्हा तुमचे जे वर आहेत ना दशरथाला, तुम्ही ते पेंडिंग ठेवलेले राखीव वर ते मागून घ्या आणि भरताला राज्यावर बसवायचा आग्रह धरा. आणि मग त्या मंथरच्या डोक्यामध्ये जे होतं ते कैकेयीच्या डोक्यात तिने घातलं. आणि मग झाला एवढा आनंद एवढा समारंभ चालू, उत्साहावर वाढत चाललेला आहे. असताना जेव्हा दशरथ सगळ्या राण्यांना भेटले की आपला आता समारंभ मोठा होतो आहे, स्टेजवर कोण कोण कुठे कुठे बसणार, काय काय करणार, असं राण्यांना भेटता जेव्हा कैकेयीच्या महालामध्ये गेले तेव्हा कैकेयी रुसून बसले होते, फस करून बसले होते. काय कैकेयी झालं काय तुला? काय नाही म्हणाले. मला ते जे वर तुम्ही दिले ना, मी युद्धामध्ये तुमचा रथ माझे हात घालून मनगटावर हात घालून तो आख मोडला होता रथाचा, माहिती आहे ना, आठवतं आहे ना? म्हणजे हो. आणि त्यावेळी तुम्ही ते युद्ध जिंकलं त्यावेळी माझ्यावर तुम्ही प्रसन्न होऊन 2 वर माग म्हटले, आठवतं आहे ना? म्हणलं हो. मग ते वर मला आज आणि आत्ताचे आत्ता पाहिजे, कारण मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी ते वर मागून घेईल. आत्ता एकदम दशरथाला चक्कर यायला लागली की आता ही काय मागते बिचारी, काय कोण जाणे. आणि त्याने ते 2 वर मागायचं. तर तुम्ही शब्द दिलेला आहे, रघुवंशाचं तुमचं ब्रीद आहे, प्राण जाय लेकिन वचन न जाय. मला ते वचन दिलेलं आहे, तुम्ही ते आज पूर्ण करा.
म्हणले काय काय मागतो, काय मागायचं ते. आणि तिने बरोबर ते मागितलं. रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक. थाडकेने खाली चक्कर येऊन दशरथ राजा पडला. राम म्हणजे त्याचा आत्माराम, राम म्हणजे त्याचा प्राण होता हो. आणि सगळ्यांचा राम म्हणजे प्राण हे सगळं. आणि कैकेयीने असा वर मागितल्यानंतर मग सगळं वातावरण बदलून गेलं. काय करायचं. आणि मग झालं काय करायचं म्हणता म्हणता मग कैकेयीचे जे पक्षधर होते आणि भरताच्या बाजूंचे जे लोक होते ते सगळे एकवटले. जसं एखाद्या पक्षामध्ये दुफळी व्हावी तसं भरताच्या बाजूने लोक, भरतच गादीवर बसला पाहिजे आणि वर दिलेला आहे, कैकेयीचा तो हक्क आहे, असं म्हणणारा पक्ष वाढत वाढत गेला. आणि प्रभू रामचंद्राला बसायचं ठरवलं होतं, मुहूर्त पण काढला वसिष्ठाने. आणि तो एक पक्ष हे झाला की नाही, राम प्रभूच गादीवर बसले पाहिजे, राज्याभिषेक त्यांचाच झाला पाहिजे. आणि हा एक पक्ष उभा राहिला. तेव्हा ह्या सगळ्या वातावरणामध्ये लक्ष्मणाला हे काही खपलं नाही म्हणा, त्याला काय सहन नाही झालं. तेव्हा लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली. म्हणले प्रभू रामचंद्राचं हे नक्की झालेलं आहे आणि जरी हे सगळं तुम्ही बदलत असलं तरी ते काय घडणार नाही. जे काय असतील ना तर त्याने प्रतिज्ञाच केली, जे भरत आणि भरताचे पक्षधर जे कोणी असतील त्यांचा मी वध करणार आणि प्रभू रामचंद्रालाच गादीवर बसले पाहिजे, असं त्यांनी प्रतिज्ञा केली. श्लोक ऐका, आज आपला तो महत्त्वाचा विषय आहे. भरतस्य वाथवा पक्षो वा यो वास्य हितमिच्छते तान् सर्वान् वधिष्यामि मृदुर्हि परिभूयते. मृदुर्हि परिभूयते हा आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे. जे मृदू आहे, जे गरीब आहे, जे असहाय्य आहे, तर त्याचाच पराभव नेहमी होतो असं लक्ष्मणाचं मत आहे. मृदुही परिभूयते, जे मार्दव आहे, आक्रमण जो करत नाही शक्य असूनही त्याचा पराभव होतो. आणि ते म्हणले आता मी सहन नाही करणार, माझ्या शक्ती आहे, मी वीर आहे आणि प्रभू रामचंद्राचा मी पक्षधर आहे. तेव्हा कोणी जे असतील ते यो अस्य हितमिच्छती, जे भरताचं हित इच्छिणारे लोक आहेत, तर तान सर्वान वधिष्यामी, त्या सगळ्यांना मी मारणार. कारण मृदुही परिभूयते, सिद्धांत असा आहे म्हटले की जे मृदू आहे, जे आक्रमण करत नाही त्यांचा पराभव होतो, तर ते मी होऊ देणार नाही. तेव्हा प्रतिपक्ष आक्रमक असताना आणि आपल्यात पराक्रम असतानाही आपण आपला पराक्रम न करता जर आपण थांबलो, गप्प बसलो, मवाळपणा घेतला की त्याचा पराभव होतो. असं व्यवहारामध्ये आहे. मऊ सापडले की माणसं कोपराने खणू लागतात, कारण मार्दव जे आहे ना ते पराभव पावतं असं लक्ष्मणाचं मत आहे. तर गोगलगाईवर कोणी पाय देऊन जातं त्याला तोडवतात, पण सर्प असलं ना नाग, त्याच्या शेपटावर कोणी पाय देत नाही, कारण त्यांना माहिती असतं हा सर्प आहे. तेव्हा हा लोकाचा न्याय आहे. तेव्हा जे कमकुवत आहेत तर मी काय कमकुवत नाही आणि राम प्रभूच राज्यासनावर आरूढ झाले पाहिजे. तेव्हा दुसरा एक श्लोक असाच आहे बघा. म्हणजे एका बाईने अंगात आलं, तिच्या देवी अंगात आली आणि अंगात आणून ते ह ह ह ह ह ह करायला लागली. म्हणजे मग बाकीचे भक्त असतात, देवा काय काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणले मला बळी पाहिजे, बळी पाहिजे. मग कसला बळी पाहिजे? ह ह ह बळी पाहिजे. मग ते लोक म्हणाले मग अश्व घोडा आणू का बळी द्यायला? तो अश्वम नैव गजन नैव, घोडा आणू का? म्हणले नाही नाही घोडा नको. हत्ती नैव, वाघ आणायचं का? म्हणजे वाघ अजिबात नको, वाघ अजिबात नको. व्याघ्रण नैव, नैवच.
अजा पुत्र बलिम दद्यात देवो दुर्बल घातके. म्हणले मग शेळीचा बोकड आणू का? हा ते चालेल, ते चालेल, ते चालेल. तो देव म्हणला, कारण ते बिचाऱ्याला धरून आणायचं आणि कापायचं, ते काय प्रतिकार करत नाही. त्याचा बळी दिला जातो. समाजामध्ये जे गरीब आहे त्याचा बळी दिला जातो, त्याच्यावर अन्याय होतो. आणि जे वाघ सिंह वगैरे हे देव म्हणतो ते नको, कारण त्यांना माहिती आहे सिंह आणल्यावर आपलाच बळी व्हायचा पडायला बसला आहे. सिंह काय सिंह येतो. सांगायचा मुद्दा असा की लोकव्यवहार असा आहे. तेव्हा लक्ष्मणाचं पक्कं मत असं आहे की मृदुही परिभूयते. जे मऊ आहे, मवाळवादी आहे, त्यांचाच पराभव होतो. हा लक्ष्मणाचा मताचा भाग आहे. तेव्हा खरंच तसं होतं का? तर बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे मोठा मासा लहान माशाला खातो, श्रीमंत लोक गरिबाचा फायदा उठवतात. ह्या सगळ्या गोष्टी व्यवहारामध्ये बरोबर आहेत. पण सत्यम एव जयते. आक्रमणाने, बलात्काराने जे काय सत्ता आणि संपत्ती मिळवलेली असते ती फार काळ टिकत नाही. आणि मग काही कालाने त्या सत्याचाच विजय होतो. हे खरं सत्य आहे. आणि म्हणून जहालवादी यांचंही मत त्यांच्या बाजूने, त्यांच्या पक्षाप्रमाणे बरोबर आहे, पण ते नेहमी यशस्वी होत असं नाही. मवाळवादी आहेत, अहिंसावादी, तर ते महात्मा गांधींचं सक्सेस झालं. ते म्हणजे त्यांच्या बाजूनेच पारडं जास्त हे झालं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, तोही पक्ष यशस्वी होऊ शकतो. आणि तिसरा पक्ष आहे मध्यमवादी. तर त्याचा तरताम भाव पाहून जो त्या दुधारी हत्याराचा उपयोग करतो, काय केलं पाहिजे, अर्धम त्यजती पंडितः असा एक सुभाषिताचा भाग आहे. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजती पंडितः अर्धेन कुरुते कार्यम सर्वनाशो हि दुस्सह. पंडित लोक असतात, शहाणे लोक असतात, तो मध्यम मार्ग स्वीकारतात आणि अर्ध्यावर आपलं काम करतात, अर्ध दुसऱ्याला देऊन टाकतात, कारण नाहीतर मग सर्वाचा नाश होऊ शकतो. तेव्हा असा मध्यम मार्ग हा जरा परवडणारा आहे, त्यालाच आपण तडजोड म्हणतो. आणि हा मुद्दा संपविताना सत्यमेव जयते, सत्याचाच जय होतो अखेर, असा शास्त्रार्थ आहे. मचा है संग्राम हिंसा और अहिंसा का, बजेगा डंका अहिंसा का न हिंसा का. शेवटी डंका जो वाजतो ना, तो अहिंसेचा वाजतो शेवटी. तेव्हा आपण अहिंसेचे पक्षधर राहिलो पाहिजे. आणि जे काही जहालवाद आहे, तो जहालवादाने नुकसान फार होतं. आणि म्हणून तडजोड, विचार याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि हाच मार्ग समाजाच्या दृष्टीने चांगला आहे, सुकर आहे. तो स्वीकारा, तडजोड करा, विचाराने प्रश्न सोडवा, आणि त्याच्यात समाजाचं कल्याण आहे, हित आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.